कोकण कोकण हा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे। या ठिकाणी गर्द झाडी, वाहणाऱ्या नद्या आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात। त्यातील एक म्हणजे हे सोमेश्वर मंदिर। हे प्राचीन मंदिर त्याच्या अप्रतिम वास्तुकला आणि इथे असणारा शांत परिसर म्हणून ओळखले जाते। या मंदिराची रचना साधी असली तरी येथील स्थापत्यकला वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। येथील प्राचीन इतिहास, आध्यात्मिक महत्त्व आणि इथे असणारी गरम पाण्याची कुंड हे इथले वैशिष्ट्य। चला तर मित्रांनो, आज एका सुंदर मंदिराचे पान उलगडूया। नमस्कार मित्रांनो, मी रितेश नलोडे आणि स्वागत करतो माझे यूट्यूब चॅनलवर। तर कोकणामध्ये बरंच आपण भटकंती करतो, त्यातलंच काही ठिकाण आपण एक्सप्लोर करणार आहे आणि त्याच्यामध्ये एक येते एक सुंदर मंदिर। ते येते आरवळी गावापासून एक साधारण 10 ते 15 मिनिटा अंतरावर ते सुंदर मंदिर आपल्याला पाहायचं आहे। इथे कोकणामध्ये बरेच शिवालय आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे संगमेश्वर झालं, कर्णेश्वर झालं, त्याच्यानंतर भरपूर प्रमाणात आपल्याला शिवालय इथं पाहायला। त्यातलंच एक सुंदर मंदिर हे आज आपण एक्सप्लोर करणार आहे। आता इथून ती कमान बघताय, त्या कमानीतून आपण खाली जायचं आहे। तर इथलं वैशिष्ट्य म्हणजे याची स्थापत्यकला। इथे तुम्हाला काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिराची रचना बघायला मिळणार आहे। ती कशी आहे त्यासाठी काय करायला लागणार, आपला व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप मस्त मंदिर आहे आणि तिथे बरेच आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे। आता जाऊ आपण खाली, इथून पायऱ्या उतरून जायचं आहे आणि तिथे कसं यायचं, तिथे काय काय पाहायचं हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, जाऊ आता मंदिराचं दर्शन घेऊ आणि पूर्ण व्हिडिओ पाहू। चिपळूण पासून 40 किलोमीटर अंतरावर राजवाडी हे गाव येतं। या गावात गर्द वनराईमध्ये हे कौलारू मंदिर आपल्याला पाहायला मिळते। अशी काही पायवाट आपल्याला इथे दिसत्या। या पायवाटेने आपण त्या मंदिरात जायचं आहे। 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावर आपण त्या मंदिरात पोहोचू। आपण पोहोचलोय आता या मंदिरापाशी। माझ्या या साईडला बघू शकता तुम्ही कौलारू मंदिर आपल्याला इथे बघायला मिळते। जुन्या पद्धतीचं हे बांधकाम, खूप सुंदर मंदिर आहे आणि आजूबाजूला हे बांधकाम केलेलं। आणि उजव्या साईडला जर तुम्ही बघू शकता तर दीपमाळ आपल्याला पाहू शकता सुरुवातीलाच। आणि इथून गेलं की पुढे आपण जातो त्या मंदिरामध्ये, जाऊ तिथं मंदिरात आणि काय काय आहे पाहायचं ते पण तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, आता आपण मंदिराचं दर्शन घेतोयच, तर आता आपल्याबरोबर गुरुजी आहेत। गुरुजी, आपलं नाव? पुरुषोत्तम लिंगायत। लिंगायत ह्या गावाचं नाव राजवाडी। पूर्वी चालुक्य राजा होता, त्यानं ह्या गाव वसवलेला। त्यावेळेला राजानं आपल्याला मूल होत नव्हतं म्हणून देवाला नवस बोलला आणि त्यावेळेला ब्राह्मणाने इनाम जमीन देऊन ह्या उत्सव करा सांगितलेला होता त्यावेळेला। आणि हे स्वयंभू स्थान आहे, ज्या कुणी ओपन केलेलं नवस ऑटोमॅटिक जमिनीतून आलेल्यावर। त्यावेळेच्या शिवाजी एका रात्रीत 5 पांडवांनी जी लिंग बांधली त्यापैकी हे लिंग आहे। हे एक लिंग आहे, ह्याचं नाव सोमेश्वर। हा, हे भवानगड आहे वरती किल्ला। शिवाजी महाराज तिथून भुयारी मार्गे इथे दर्शनाला यायचे आणि बाहेर पडताना समोर गेट आहे, त्या गेटमधनं बाहेर पडून जायचं असं आहे। त्यावेळेस शिवाजी महाराज दर्शन घेऊन ह्या गेटमधनं बाहेर पडून जायचं। हे पूर्वीचं शिवकालीन गेट आहे? हो, शिवकालीन। इथला रस्ता कुठं जायचा? भवानीगड? इथून भवानगड ते देऊळ आहे, तुम्हाला दाखव। इथून देऊळ दिसणार नाही, झाडवळीच आहे मध्ये। बर, हे समोर टेप आहे ना, समोर हा भवानीगड, त्या मध्येच देऊळ आहे त्या साईडला। हा, पौष पौर्णिमेला तिथे मोठी यात्रा असते, तिथे गोसावी पूजा आणि शिर्के मानकरी आहेत अजून। हा, शिर्क्यांचा मान मोठा आहे, शिर्क्यांचा मान मोठा। हा, भवानीगड तो आहे? हा, तोच आहे। तिथे नुसते भवानी आहे, दगडी तोफ आहे, काळ्या दगडात कोले टाके आहेत, 100 मावळे राहतील वरती आहे। आणि हे जे आता दरवाजे बांधतात हे कधीचे आहेत? हे पूर्वीचे, आता नाही कोणी काय केलेलं, आता सुरुवात आहे। कलेक्टरने निधी मंजूर करा, 3,80,00,000 मंजूर झाले। आता 8-10 दिवसात सुरुवात करतो, फक्त बक्षीस पत्राचं काम झालंय म्हणून सकाळी। म्हणजे पर्यटन दृष्ट्या पाकाडी पासून रेलिंग आहे, पाकाडीला रेलिंग आहे, तिथून बाहेर रस्ता काढून हे बाहेर जमीन देवस्थान आहे, तिथून शावर, संडास, बाथरूम, बाहेरच्या लोकांना आंघोळीसाठी सोय करणार। हा दीपमाळ आहे,
कार्तिक शुद्ध त्रिपुर पौर्णिमा येते त्या दिवशी पूर्ण गोडे तळून पाजळतात. सगळं ग्रामस्थ वाडीतील सगळे इथे असतात. हे आठ झाल्यानंतर 5 प्रदक्षिणा ओम नमः शिवाय जप म्हणून वाटल्या प्रदक्षिणा घालतात. 5 पुऱ्या झाल्या की नारळ फोडून त्याचा प्रसाद करून इथे देवळात बसून प्रसाद घेतात. नंतर आपापल्या घरी जातात. आणि इथं उत्सव केवढा महाशिवरात्रीला 3 दिवसा उत्सव असतो. श्रावणात दर सोमवारी सप्ताह सकाळी 7 ते मंगळवारी सकाळी 7ला संपवायचा असा उत्सव असतो. प्रत्येक चित्रामध्ये ह्याची जर हवीस माहिती तर पुण्याला शाळेत कुठे मिळते तिकडे. ह्या चित्रावरती प्रत्येक चित्राचा ह्याचा हेतू राजाला त्यावेळेचा हेतू त्यावेळेच ती अजून लाकडाचं काम आपल्याला इथं बघायला. आणि कलेक्टर ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांनी एवढंच सांगितलं नाही ह्या आहे असं मेण भरून पॉलिश व्यवस्थित करत दिसायला पाहिजे. हे हरवायचं नाही कधीच. कसं बाहेर पहिलं गणपती दर्शन होतं, आत गेलात का शंकरच दर्शन आहे. कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. वर गणपती आणि खाली शंकर आहे. ह्याचं एक वैशिष्ट्य सांगा मला. ह्याच्यावरती कोरलंय का नाही त्याचं एक वैशिष्ट्य काय ते आम्हाला सांगता येणार नाही. कलर काढलाय ना ते, कारण हत्ती गज आणि वाघ असं त्या पद्धतीनं म्हणजे वाघानं हत्तीचं तोंड धरलंय. तिकडे 2 आहेत तेच काय समजत नाही. वरती ते घोडे लावलेले आहेत ते कामाचं पण आपल्याला कुठल्या मंदिरात दिसत नाही. नाही ते अश्व जे आहे का नाही ते पण आपल्याला मंदिरात पहिल्यांदा दिसतं. ते आणि वेगळ्या स्वरूपातलं हे दिसतं. वेगळ्या स्वरूपातलं म्हणजे स्वयंभूस्थान हे निर्माण झालं त्यावेळेला. ज्या 12 गावात ग्रामदेवता गेल्या त्या हिथून गेल्या. अच्छा. 12 गावच्या ग्रामदेवता हिथून हायवेला गेल्या. 11 गावां बांधला आणि 12वं गाव तिथे राहिलं असं. ही वाघजाईची आहे, ही चंडका आपण म्हणतो ना ती, आणि ही वर्धन अशा आहेत त्या मूर्त्या. ह्या हिथून हायवेला मंदिर तिथं 12 गावचं देऊळ होतं. 12 गावाची मिटिंग तिथं व्हायची 72 कडे. त्याने आपापले अलग बांधलं आणि राजवाडी गाव एकटा राखले. आपण इथून तिथे देवस्थान गेलं, तिथून 12 गावात गेलं. ते म्हणजे तिथं इकडचे मंदिर तिकडे ग्रामदेवत असं काम. ते 4 काम निगडीच आहे. पूर्वी निगड एवढ्या झाडे असायच्या मिळायच्या असं. आता इथलं वैशिष्ट्य हे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य हे कुठल्या ही मंदिरात आपल्याला बघायला मिळत. हेच आहे की खाली शंकरनी वर गणपती. ही पहिल्यांदाच मी त्यावेळेला मोगरांना फसवण्यासाठी शिवाजी महाराज हे अरेंजमेंट करून दिली. खाली शंकर त्यांना संबंध नाही, वर तेवढा गणपती पाठवला. असं म्हणजे मोगलांना फसवण्यासाठी हे केलं त्याने. आणि दुसरी गोष्ट ह्याचं वैशिष्ट्य काय, ज्या वेळेला पूर्वी कसं हे आता पाऊस पाणी त्यावेळेला काही हे नव्हतं ना. ते बांधकाम करताना तो कळस तेवढा खाली उतरून ठेवला. कळस उतरून त्याच्यामुळे ते बांधकाम करायला त्यांना मिळालं नाही. त्या कळसामुळे गावत नव्हतं ना. अच्छा. असं तो कळस खाली. मग ते वरचा कळस इथे घेतला. या मंदिराचे महत्त्वाचं वैशिष्ट्य या मंदिरात असणारे हे 2 गाभारे, खाली शिवलिंग आणि वरती दगडात कोरलेली सुबक गणपतीची मूर्ती आपल्याला दिसते. 2 गाभारे असणारे मंदिर क्वचित आपल्याला पाहायला मिळते. या मंदिरापासून आपण आतमध्ये आलो तर इथं येते ते गरम पाण्याचं कुंड. हे तुम्ही बघू शकताय. अजूनही त्याच्यावरती वाफा आपल्याला दिसतात. एवढं गरम पाणी ते कुंड आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि याच पाण्याचं इकडं हा विसर्ग केलाय. मंदिराला लागून गरम पाण्याची कुंड आहे. या पाण्याचे तापमान सरासरी 7 डिग्री सेंटीग्रेड असावे. याचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी केला इथे इथल्या नोंदीवरून कळते. चिपळूण पासून जवळ असलेल्या या ठिकाणी नक्की भेट द्यायला या. मित्रांनो, इथं जे पाणी दिसतंय इथे आपल्याला आंघोळ करू शकतो. हे गरम पाणी तुम्ही बघू शकताय. खाली जाते ते नदीला मिळतं इकडे. सो फायनली मित्रांनो, आपण मंदिर एक्सप्लोर करून झाले. अजून एक कोकणातली सुंदर भटकंती आज आपण बघितली आहे. जर मागचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण बारवाईचा किल्ला केला. एकदम ॲडव्हेंचर आमचा ट्रेक झालाय. तो किल्ला नक्कीच बघा. आणि त्यानंतर आता आपण आलोय ते सोमेश्वरचं मंदिर. कसं वाटलं मंदिर नक्की मला सांगा. खूप सुंदर मंदिर आहे. शांत ठिकाणी आणि निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर बसलेलं आपल्याला दिसतंय. गुरुजींनी खूप आपल्याला माहिती सांगितली, खूप छान माहिती सांगितली. त्यानंतर कधी इकडे आला म्हणजे तुम्ही जर संगमेश्वरला येत असाल, कर्णेश्वर मंदिर जर
पाहायला येत असेल, मल्लिकार्जुन मंदिर येत असेल किंवा चिपळूणला येत असेल, तर तिथून साधारण 20 ते 30 किलोमीटर अंतरावर हे मंदिर पाहायला मिळते. गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. खूप सुंदर मंदिर आहे. कधीतरी इथं नक्की भेट द्या. आणि महत्त्वाचं, या गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करायला विसरू नका. तर नक्की इथे आलं तर आंघोळ करायचं पण नियोजन करून या इथे. तर चला मित्रांनो, खूप अंधार झाला, आता आपली परतीची वाट करायची आहे. पूर्ण आपली ही भटकंती कंप्लीट झाल्या. व्हिडिओ कसे वाटले मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मी अशा पद्धतीचे ट्रॅव्हल व्हिडिओ बनवत असतो. जर असे आवडत तुम्हाला व्हिडिओ असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, पुन्हा भेटू एक आळवाटेच्या भटकंतीसह. जय शिवराय, जय महाराष्ट्र.